25 जुलै 2024 नदीला आलेला पूर. या पुराचं पाणी नदीकाठच्या कुठल्या कुठल्या परिसरात शिरलेलं आहे ते आता आपण बघणार आहोत. आता आपण आहोत मोन वॉटर सेज जी बंगलो सोसायटी आहे त्याच्या समोर आहोत. आता या बंगल्यांच्या गेटच्या समोर किती पाणी आलंय ते आपण बघणार आहोत. गेटच्या समोर अगदी कमरेभर पाणी आलेलं आहे. त्यानंतर याच्यावरून असा अंदाज येतो की आतमध्ये जे नदीला लागून बंगले आहेत त्यांच्या पार्किंगच्या इथे साधारण पुरुषभर उंची इतके पाणी आलेले असणार आहे. आता आपण जे दृश्य बघत आहोत ते मोन वॉटर सेज या सोसायटीच्या समोर असलेल्या रोडच्या पलीकडचे दृश्य आहे. समोर ज्या झोपड्या दिसत आहेत त्या मोन वॉटर सेज येथील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या झोपड्या आहेत. या झोपड्यांच्या छतापर्यंत पाणी आलेलं आपल्याला चित्रात दिसत आहे. त्यानंतर आपण पुढे नदीकडे पुलाच्या दिशेने जाणार आहोत. नदी आणि नदीकाठचा हा संपूर्ण परिसर जणू काय आज समुद्रासारखाच दिसत आहे. आता आपण नदीवर असणाऱ्या पुलाच्या दिशेने जात आहोत. इथून ही नदी सुरू होते. नदी पहा कशी दुतडी भरून वाहत आहे. पाण्याचा प्रवाह किती प्रचंड आहे हे आपल्याला समोरच्या चित्रात दिसून येत आहे. पुराचं पाणी बघण्यासाठी बरीचशी माणसं इथे पुलावर जमा झालेली दिसत आहेत. समोर ज्या बिल्डिंग दिसत आहेत त्या रमेशवाडी येथील वेदांत नक्षत्र सोसायटीच्या बिल्डिंग आहेत. त्यानंतर ही जी लाल कलरची शेड असलेली स्मशानभूमी दिसत आहे ही वालिवली गावाची स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत जिथे माणसं उभी राहतात तिथपर्यंत पाणी आलेलं दिसून येत आहे. त्यानंतर हा जो परिसर आहे तो गौरी हॉलच्या मागच्या बाजूचा परिसर आहे. बघू शकता संपूर्ण परिसर जलमय झालेला दिसतोय. याच्या समोर मध्ये मध्ये आपल्याला ज्या बिल्डिंग दिसून येत आहेत त्या गौरी हॉल मांजरली परिसरातील बिल्डिंग आहेत. इकडे उजवीकडे जे घरासारखं दिसतंय ते सहवास वृद्धाश्रम आहे. या आतमध्ये ब्लॉसम कॉन्व्हेंट स्कूल आहे. आता इथूनच आपण राईट टर्न घेणार आहोत. रस्ता वालिवलीच्या दिशेने जातो. हे GR मस्कर सिरॅमिकचं दुकान आहे. त्यालाच लागून असलेली ही आपण भातशेती बघतोय. संपूर्ण भातशेती पाण्याखाली गेलेली दिसते. ही काल परवा सगळं हिरवं हिरवं दिसत होतं, आज पूर्ण पाण्याने भरलेलं दिसतंय. भाताच्या पाती जरा सुद्धा दिसत नाहीत. याच्यावरून अंदाज येते की हे पाणी किती खोल असणार आहे. बघू शकता हा संपूर्ण परिसर जलमय झालेला दिसतो. त्यानंतर आता आपण पुढे पुढे जातोय. जसा की आपण समुद्रच बघतोय अशी अवस्था आजच्या पुराने केलेली दिसते. पुढे आपण नदीकडे असणाऱ्या पुलाच्या दिशेने जात आहोत. रस्त्याला लागून असणारी ही झाडं आहेत त्या झाडांपर्यंत पाणी आलेलं दिसतंय. हा सगळा शेतांचा परिसर आहे. अजून नदी पात्र यायला थोडा वेळ आहे. आता इथूनच थोडं पुढे नदी पात्र दिसेल आपल्याला.
अजूनही शेतच आहेत. झाडांच्या फटीतून सुद्धा तुम्हाला हे पाणी दिसत असेलच. हे बघा, सगळीकडे पाणीच पाणी झालेलं दिसतंय. इथूनच हा पूल सुरू होतोय आणि खाली जे आपण नदी पात्र बघत आहोत, याच नदी पात्रातील पाणी हे डावीकडील असणाऱ्या शेतांमध्ये शिरलेलं आपण बघितलं. तुम्ही बघू शकता पाण्याचा प्रवाह किती प्रचंड आहे तो. पाऊस जर असाच सतत चालू राहिला तर नदी किनारी राहणाऱ्या लोकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान होऊ शकतं. आपली हीच अपेक्षा आहे की असं कोणाचंही नुकसान होऊ नये. आणि अशा पद्धतीने आपला हा व्लॉग इथे संपलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.